की आज आपल्या सरकारने बोललं होतं कर्जमुक्ती लोक त्याच्यावर अनेक प्रकारचे आमच्यावर अलिगेशन केले, करू द्या, त्यांचं बरोबर आहे, पण हे सगळं डेटा गोळा करण्यासाठी वेळ आम्हाला लागला. शेवटी दादाची आणि मुख्यमंत्री साहेबाचा वाढदिवस हा दिवस फायनल केला आम्ही आणि सांगितलं की आम्ही दुपारी 3 वाजेपर्यंत ही सगळ्या याद्या लोड करू, तुम्हाला देऊन टाकू. 3 वाजेपर्यंत देखील आमच्याकडं जे इन्कम टॅक्सची यादी होती ती यादी केंद्राकडे होती. आम्हाला अर्धा तास उशिरा भेटत, तरी पण नाही भेटली. तरी पण 8 जिल्ह्याची माहिती घेतली आहे. सांगितलं डिपार्टमेंटला एखाद्या जिल्ह्याचं होत असलं तर कोणीही छोट्या जिल्ह्याचं करा, पण ते करण्यामध्ये आम्हाला जमलं नाही. आम्ही सरकारच्या वतीनं तुमचे शेतकऱ्याचे या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. त्या दिवशी 520 लोकांची यादी फायनल केली. दुसऱ्या दिवसापासून कामाला सुरुवात झालेली आहे आणि आज आपल्या जिल्ह्यासाठी आता तुमच्याकडे आकडा माझ्याकडचा आहे, पुणे जिल्ह्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी 61,900 शेतकरी सभासदांना या ठिकाणी पात्र झालेले आहेत. पुणे जिल्ह्यातले अमाऊंट आहे 523 कोटी रुपयाचे कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. मित्रांनो, आतापर्यंत एवढी कर्जमाफी म्हणतच नाही, आतापर्यंत कधी झाली नाही. आणि मामाने सांगितलं काही लोकांनी आमच्याकडे सूचना केल्या. महात्मा फुले योजनेमध्ये जे लोकांनी काही कर्ज घेतले होते माफी झाली, ती लोकांच्या सूचना होत्या की आम्ही काय पाप केलंय. पुन्हा मुख्यमंत्री साहेबांनी त्याच्यामध्ये निर्णय घेतला की त्यांना देखील 2 लाख रुपये द्यायचे. म्हणजे पहिल्या वेळेस आपण 56 लाख शेतकरीच आहेत, पण त्याच्यामध्ये 36,585 पहिले ठरले होते आणि इन्स्टिट्यूट जे द्यायचा होता तुम्हाला 50,000 आणि बाकी ह्या योजनेमध्ये जे बसलेले 12 लाख शेतकरी आहेत, ह्या सगळ्याची मिळून 40,000 कोटी रुपये कर्जमुक्तीची योजना झालेली आहे. पण याच्यामध्ये अटी लोक आम्हाला सभागृहात देखील उत्तर द्यावं लागलं. अटी सुटसुटीत आहेत. जे आमदार आहेत, मंत्री आहेत, इन्कम टॅक्स भरणारे लोक आहेत, त्याला व्यवसाय आहे, त्या लोकांना याच्यातून वगळलं. ह्याच्यात चुकीचं काय सांगा मला. जे निवळ ज्यांच्याकडे शेती आहे त्या लोकांना याचा फायदा झाला पाहिजे. मग पुनर्गठित करणाऱ्या लोकांना त्याच्यात संधी दिली. OTSचा परमिशन सगळ्याला दिली. समजा एखाद्या शेतकऱ्याचं 2.5 लाख कर्ज आहे आणि OTS मध्ये काही कमी झालं, उरलेली रक्कम त्यांनी खात्यावर भरावं. त्यांना तारीख म्हणजे 8 दिवसाची दिली नाही, 31 मार्च 2027 पर्यंत पैसे भरायचे. ज्या शेतकरी बांधवांनी पैसे खात्यावर भरणार नाहीत तोपर्यंत पैसे टाकणार नाहीत. कारण आम्ही 2 लाख रुपये टाकले आणि तुम्ही वर्षे जर पैसे नाही भरले तर ते खातं थकबाकीत राहणार. त्याच्यामुळे हे ठेवलेले आहेत आणि वेळ काही 8 दिवसाची दिलेली आहे, तुम्हाला 31 मार्च 2027 पर्यंत दिलेलं आहे. अशा प्रकारचं काम आजच्या निमित्तानं करायचं होतं. आमच्या शेतकरी राजाचं कौतुक करायचं होतं आणि बँकेनं दुसरा जो निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे अजून याच्यामध्ये प्रगती, अजून एक पाऊल पुढे. बॉन्ड विक्रीचा एक कार्यक्रम ठेवला आहे. 600 कोटीचे बॉन्ड विक्री करतात. हे खूप ह्यांचं कौतुक करावं लागेल, संचालक मंडळाचं कौतुक करावं लागेल. आता याच्यामध्ये कायद्यामध्ये थोडीशी बदल झालाय, बघूया सगळेजण मिळून काय काय होतंय ते. बँक जे चालते ते विश्वासावरच चालते. मित्रांनो, एक गोष्ट सांगतो आणि माझं भाषण संपवतो. अकबर आणि बिरबलाची गोष्ट. विचारला बिरबलाने, अकबर राज्य तुमचं कशावर चालतंय? ते म्हणलं माझ्या 3 गोष्टीवर राज्य चालतं. एक तर सैन्यावर चालतंय, दुसरं कोष चालतंय आणि विश्वासावर चालतं. पुन्हा म्हणलं याच्यातल्या 2 गोष्टी कमी करायच्या असतील तर कोणत्या करताल? त्यांनी सांगितलं मी सैन्य थोडं कमी करेन, माझी तिजोरी कमी करेन, पण विश्वास जो आहे तो मात्र कमी करणार नाही. सहकारी क्षेत्र हे विश्वासावरच चालतंय. मित्र, एकदा जर या बँकेत घोटाळा झालाय म्हटलं मामा, लोकच येणार नाहीत. पूर्वजांनी खूप चांगली सिस्टीम लावल्या, त्या लोकांनी घरचं समजून काम केलंय आणि दादाला इतर श्रद्धांजली वाहत असताना आपण या सहकार चळवळीला मोठा करायचा प्रयत्न करूया आणि राज्याची प्रगती करूया. अहिल्याबाई होळकर कर्जमुक्ती योजनेचा काल दादाचा औचित्य साधून या ठिकाणी आपण त्या कामाची सुरुवात केलेली आहे आणि त्या कामानिमित्तानं आज काही लोकांना आपण प्रमाणपत्र देणार आहोत. शेतकऱ्याच्या मुलाला कोणत्या राष्ट्रीयकृत बँका शिक्षणासाठी पैसे देतात, परंतु तो देखील निर्णय घेतला. सांगितलं जोराडे साहेबांनी, अनेक जगामध्ये लोक आपल्या
पुण्यात जिल्ह्यातले नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट. कर्जमाफीमध्ये आता सरकारने महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे. आताच आपण बघितल्याप्रमाणे आता कर्जमाफीचे सर्व पैसे आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंबंधी सुद्धा सरकारने मोठा असा निर्णय घेतलेला आहे. कर्जमाफी तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे पुढील जर आपण बघितलं तर 2 ते 4 दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती सहकार मंत्र्यांनी दिलेली आहे. तर कर्जमाफी तुम्हाला मिळाली आहे किंवा नाही आणि नवीन यादीमध्ये तुमचं नाव येणार किंवा नाही हे आता याद्या तयार झालेल्या आहे आणि 2 ते 4 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम डायरेक्ट जमा केली जाणार आहे. यामध्ये एकही शेतकरी वंचित राहता कामा नये. त्याचबरोबर सर्व शेतकऱ्यांना आता कर्जमाफीचा आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती सुद्धा आपण जर बघितलं सहकार मंत्र्यांनी दिलेली आहे. ही आहे संपूर्ण माहिती आवडली चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.